चला मंडळी, आज पटापट तिळाचे लाडू बनवूया. इथे मी अनपॉलिश तीळ घेतले आहे आणि ते भाजून घेतले आहे. शेंगदाणे मी आधीच भाजून घेतलेले आणि त्याचे सालं काढून घेतली आहेत. ते लाटण्याच्या आधाराने थोडेसे लाटून घेतले आहेत की जेणेकरून ते अख्खे राहणार नाहीत. इथे तीळ मी काढून घेतले आहेत. आता तुपामध्ये गूळ वितळून घेणार आहे. इथे 400 ग्राम तीळ घेतले आहेत. त्याच्यासाठी मी 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो इतका गूळ घेतला आहे आणि तो वितळून घेणार आहे. तो आपल्याला चमच्याच्या आधाराने असा वितळून घ्यायचा आहे. हे बघा, म्हणजे आपण इथे पाक करून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आता हे सगळं मिश्रण घालणार आहोत. इथे बशीमध्ये थोडासा पाक काढून बघायचा 2 मिनिटांनी आणि अगदी मऊ लागत असेल तर पुन्हा एकदा घालून तो शिजवून घ्यायचा आहे. असा 4 मिनटं किंवा 5 मिनटासाठी शिजवून घ्यायचा आहे पाक आणि त्यानंतर हे भाजलेले तीळ आणि भाजलेले शेंगदाणे